हॅलो एव्हरीवन, मी आहे पूजा. इट्स माय फर्स्ट यूट्यूब ब्लॉग विथ ओन व्हॉइस. मला खूप दिवसांपासून यूट्यूब चालू करायची इच्छा होती. मी हा ब्लॉग थोडा लेटेस्ट पोस्ट करते. ॲक्च्युली मी लास्ट वीक माझ्या पहिल्या पंचमीनिमित्त माहेरी गेले होते. तर मम्मीने गुरुचरित्राचे पारायण चालू केलेले. त्याचे उद्यापन होते. ती कायम श्रावण महिन्यात हे पारायण करते. तर विचार आला, या शुभ महिन्यात शुभप्रसंगी देवाच्या आशीर्वादाने काहीतरी छान सुरुवात करावी. तर काय, मी घेतला मोबाईल अँड केला माझा फर्स्ट यूट्यूब ब्लॉग शूट, तेही पहिल्यांदा स्वतःच्या आवाजात. तर मी म्हटल्याप्रमाणे आज श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता होती. तर हे पारायण 7 दिवसाचं असतं. त्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानिमित्त मम्मीने छान असा पुरणपोळीचा नैवेद्य केलेला. त्यात कुरडई, पापड, भजी, पुरणपोळी, तर मम्मीने इकडे छान अशा पुरणपोळ्या करून घेतल्या. त्यावर साजूक तूप. मम्मीच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे काय, एकच नंबर. तर मम्मीने इकडे नैवेद्याचं ताट वाढून घ्यायला सुरुवात केली. त्यात पुरणपोळी, कुरडई, पापड, भजी, भात, वरण, आमटी, दूध आणि वालाच्या शेंगा. वालाच्या शेंगा ह्या श्री स्वामी समर्थांचा एक आवडतीचा पदार्थ आहे. तर तो नैवेद्यात असावाच. तर मम्मीने नैवेद्यावर अशी तुळशीची पाने मांडून घेतली आणि इकडे मम्मी आणि पप्पांनी देवाची आरती करून घेतली. तर मम्मीने 4 अशी नैवेद्याचे ताटं देवाला मांडून घेतले आणि त्याची छान अशी पूजा करून घेतली आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. घर असं खूप प्रसन्न होऊन जातं. असं काही देव, धर्म, पूजा वगैरे घरात असेल तर मीही देवाची पूजा करून घेतली. देवाला हळद कुंकू लावून देवाला हात जोडले. नंतर मम्मीनेही मला असं पुरणपोळीचं ताट वाढलं. खरंच आजचा स्वयंपाक खूप छान झालेला. मम्मीने माझी अशी ओटी भरून घेतली जाताना. तर गाईज, हा ब्लॉग इथेच संपतो. हा माझा फर्स्ट ब्लॉग होता. आज घरात देवाची पूजाही होती. तर यूट्यूबवर एक नवीन सुरुवात केली देवाच्या आशीर्वादाने. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू. बाय बाय.